बऱ्याच लोकांकडनं ऐकलं होतं की डॉग्सला पिरियड येतात, पण हे मी आज पहिल्यांदा अनुभवते आहे आणि हे शॉकिंग आहे. त्यानंतर आज आमचा कुकर सकाळची सुरुवात तर छानच झाली होती. काही वाटलं नव्हतं की दिवसभरात एवढ्या काही गोष्टी होतील. शिवचरणला शाळेत सोडून आले, त्यानंतर सगळं घर झाडून पोछा वगैरे मारून घेतला. जरा डोक्यावरनं आंघोळ केली होती कारण आदल्या दिवशी चिकन खाल्लं होतं. तर सोफा कवर मी बाजूला काढला आहे. बरेच लोक मला सोफा कवरची लिंक मागताय, मी लवकरच शेअर करेल. तर आता दिवाळीनिमित्त जरा अंथरुणं वगैरे धुवायला काढायचं आहे, तर त्यासाठी सगळंच पसारा बाजूला काढला. त्यानंतर देवपूजा केली, कारण घर स्वच्छ केल्याशिवाय देवपूजा मला बिलकुल पण म्हणजे हे होत नाही. मग केस वाळवण्यासाठी बाहेर आले आणि वैष्णवीची कॅबच येत नव्हती. नंतर लक्षात आलं की तिची कॅबला सुट्टी आहे आणि मला सोडावं लागलं. मग मी तिला सोडून घरी आले, तर बघितलं तर माझ्या कुकरमधनं एकदम ब्लास्ट झाल्यासारखा आवाज आला. तर मला काही मुवमेंटसाठी असं वाटलं की कुकर नाही, माझा सिलेंडरच फुटला आहे. मला किचनमध्ये जायची पण भीती वाटली, पण शेवटी कळालं की काही नाही, कुकरमधनं शिट्टीचं म्हणजे हे जात आहे. पण भयानक लेवलला बराच वेळ आवाज होता. कुकर ब्लास्ट होतो किंवा कुकर फुटतो किंवा कुकरमधनं असा आवाज येतो हे मी फक्त ऐकून होते, पण मी आज अनुभवलं. सेम डॉग्सला पिरियड्स येतात हे फक्त मी ऐकून होते, पण आज अनुभवलं जेव्हा मी डॉगचं ब्लड बघितलं. ती अजिबात जेवण करत नव्हती. बाय द वे ती स्ट्रीट डॉग आहे, पण तिला आम्ही जेवण देतो. त्यानंतर शिवचरणला चप्पल घ्यायची, तर त्याला चप्पल घेतली आणि नंतर मी एक छानसं हेल्दी धिरडं बनवलं. त्यामध्ये स्वीट पोटॅटो, बीटरूट आणि पीठ टाकलं, जसं की बेसन पीठ, तांदळाचं पीठ. तुम्ही त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ पण टाकू शकता. तर अशा पद्धतीने मी स्कूल टिफिनमध्ये वैष्णवीला शिवला देत असते आणि मॉर्निंग ब्रेकफास्टला पण मी कधी कधी करते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा.